नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आशंकाच किचनमध्ये. आज आपण आणलेले आहेत शिंपल्या आणि त्यांचा आपण बनवणार आहोत शिंपल्यांचा रस्सा आणि शिंपले फ्राय. तर चला पाहूया. सो आता मी इथे शिंपले छान धुवून घेतलेले आहेत. आता मी त्यांना पाण्यामध्ये ॲड करून त्यांना एक 5 ते 7 मिनिटं वाफेवरती फक्त त्या शिंपल्या ओपन होण्यापुरतीच ठेवते. आणि आपल्या शिंपल्या झालेल्या आहेत ओपन. आणि आता त्यातल्या काही शिंपल्या मी अख्ख्या ठेवलेल्या आहेत आणि काही शिंपल्यांचा मी बाव काढून घेते. अगदी अलगद निघाल्या जातात त्या शिंपल्या आणि ह्याच्यामध्ये छोट्या शिंपल्याही येतात आणि ह्या थोड्या मोठ्या शिंपल्या आहेत, पण सेमच आहेत. सो आता आपले इथे सगळे प्रिपरेशन्स झालेले आहेत. तर आपण इथे 2 प्रकारच्या गोष्टी बनवत आहोत. एक शिंपल्यांचा फ्राय बनवतोय आणि शिंपल्यांचा रस्सा. तर शिंपल्यांचा रस्सा आपण कोकोनट ग्रेव्हीमध्ये बनवतोय. तर त्याच्यामुळे आपल्याला कोणतेही हेवी स्पाइसेस यूज नाही करायचे आहेत. सो मी इथे घेतलेला आहे कोकोनट क्रीम आणि कोकोनट मिल्क आणि फोडणीसाठी मी यूज करते लसूण, कांदा, टोमॅटो आणि ग्रीन चिलीज. ते पण ह्यांची पेस्ट बनवून आपल्याला ॲड करायचे. ते आपण नंतर पुढे बघूया कसं करायचं आहे. आणि फ्राय करण्यासाठी मी ह्याचा बाव काढून घेतलेला आहे. तर चला बघूया. ह्यामध्ये मी तेल टाकून डायरेक्ट लसूण टाकून घेतलेलं. आपल्याला कढीपत्ता टाकायचा असेल तर आपण कढीपत्ताही ॲड करू शकतो. मी स्किप केलेला आहे. आणि छानपैकी परतवून मस्तपैकी जास्त त्यांना शिजवायचं नाही आहे. त्यांची पेस्ट तशीच राहिली पाहिजे आणि तो टेक्स्चर तसाच राहिला पाहिजे कांदा आणि टमाट्याचा. आणि आता मस्तपैकी थोडं पाणी ॲड करून त्यांना मिक्सरला लावून घेऊया. सो आपली पेस्ट रेडी झालेली आहे आता आणि आता त्यांना एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून आपण फोडणी देऊया. आता मी पूर्ण कोकोनट मिल्कचा कॅन ॲड करते आणि ते हळूहळू स्टर करून करून घट्ट होतं आणि त्याच्यामध्ये मी 2 ते 3 स्पून कोकोनट क्रीम ॲड करते. खूप छान टेक्स्चर येतो कोकोनट क्रीमने आणि खूप क्रीमी असं वाटतं. आणि ज्यांना स्पायसी आवडतं त्यासाठी पण एक आयडिया आहे की जेव्हा आपण फोडणी देतो त्याच फोडणीमध्ये तुम्ही मसालाही ॲड करू शकता आणि बनवू शकता जर तुम्हाला मिरच्यांचा ऑप्शन नसेल हवा तर. आणि जर तुम्हाला डायरेक्ट मिरच्याचं ॲड करून स्पायसी हवं असेल तर तसंही करू शकता जसं मी केलं आहे. कारण की इकडे ज्या चायनीज चिलीज आहेत ग्रीनवाल्या त्या खूप स्पायसी आहेत. सो मी माझ्या अंदाजाने ॲड केलं आहे आणि बाकी मला कलर असाच हवा होता त्याचा. आता आपण शिंपल्या फ्राय करून घेण्यासाठी त्याला 1 चम्मच घरचा मसाला, 1 चम्मच हळद, थोडीशी क्युमिन पावडर, थोडीशी कोरिएंडर पावडर आणि मीठ अंदाजानुसार टाकून मस्तपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि साईडला मी आता रवा घेतला आहे 3 टेबलस्पून आणि त्याच्यामध्ये थोडासा मसाला, मीठ आणि तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे. आता मी इथे 1 बाय 1 शिंपल्यांना कोट करून घेते. तुम्ही डायरेक्टही सगळ्या ॲड करू शकता. ह्या शिंपल्या थोड्या मोठ्या होत्या म्हणून मला काही वाटलं नाही. आणि आता 1 बाय 1 इथे शिंपल्या ॲड करून मस्तपैकी तेलामध्ये छान दिसतात आणि मस्त फ्राय करून घ्यायच्या त्यांना 8 ते 10 मिनटं. त्या लगेच शिजतात आणि त्यांना पलटवत राहायचं आहे मस्तपैकी. आणि एंडला तर तुम्हाला पलटवायची गरज नाही. तुम्ही असं केलं तरी होऊन जातात त्या आणि त्यांचा रवाही सुटला जात नाही कारण की त्याची ग्रीप चांगली पकडलेली असते आणि खूप छान टेस्टी लागतात. सो आपल्या दोन्ही डिश रेडी झालेल्या आहेत. खूप सुंदर दिसत आहेत लुक वाईज. आणि आपला मेन पार्ट चला त्याची टेस्ट करूया. सुपर्ब. ही मी फर्स्ट टाइम बनवली आहे आणि खूप अतिशय सुंदर झालेली आहे. खूप टेस्टी आहे. आता आपण करी ट्राय करून घेऊया. सुपर्ब. कोकोनटचा फ्लेवर मस्त आलेला आहे आणि शिंपल्यांचाही फ्लेवर तसाच राहिलेला आहे. खूप छान असा कॉम्बो हा दोघांचा मिळून आलेला आहे आणि तुम्हीही नक्की ट्राय करा दोन्ही डिश. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.